पदर असेल, त्याच्यानंतर वाजवणे असेल, वाशेरे असेल आणि कुडे खुर्द असेल, या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आणि वॉटर संस्थेतर्फे हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचं, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, आपल्याला बरेच कामं करायचे आणि मॅडमशी पण भेटायचं, मॅडमशी संवाद साधायचा आहे. तर एक थोडक्यात मी माहिती सांगतो. हवामान बदल कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य कोटक महिंद्रा बँक यामार्फत जो काही हवामान बदलाचा कार्यक्रम प्रोजेक्ट चालू आहे, त्या अंतर्गत 8 गावामध्ये क्लायमेट चेंज अडॅप्टेशन थ्रू इफेक्टिव्ह वॉटरशेड मॅनेजमेंट कसं करता येईल या दृष्टिकोनातून वॉटर संस्था त्या भागामध्ये बघते, असे एका ठिकाणी तयार केलेले आहे. तर त्या भागामध्ये फक्त आणि फक्त भात पीक होतं आणि भात पिकाच्या नंतर त्यांना त्या काळाच्या नंतर जेवढं मॉइश्चर असेल तेवढ्यावरती वाटाणा असेल, हरभरा असेल किंवा मग कडधान्य पिकं म्हणतो आपण, तर तेवढेच घेतले जातात. त्या ठिकाणी बाकीचे पण त्यांचं पशुसंवर्धन असेल किंवा मग लाईव्हलीहूड असेल, याच्यावरती जर तुम्ही थोडंसं त्यांना माहिती दिली तर बरं होईल. मॅडम, मी जास्त वेळ न घेता मॅडम तुमच्याशी संवाद साधतील. सर्वांना नमस्कार. प्रियांका खर्डे, कृषी विज्ञान केंद्र महाबळेश्वर येथे कृषी विस्तार विभागाचं काम बघते. तर मी आपल्या सर्वांचं कृषी विज्ञान केंद्र महाबळेश्वर येथे आमच्या सर्व टीमकडून आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. त्याचबरोबर उपस्थित वॉटर संस्थेचे जे काही अधिकारी आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करते. तर मी काही असा स्पेसिफिक कोणता टॉपिक घेणार नाही आहे, तर तुम्ही या ठिकाणी आलात माहीत नाही. आता ह्याच्या आधी तुम्ही किती जणांनी कृषी विज्ञान केंद्राला व्हिजिट केली किंवा किती जणांना कृषी विज्ञान केंद्र काय आहे ते आपल्या तुम्हाला जवळपास मध्ये नारायणगाव केविके आहे, बरोबर ना? तर किती जण तिथे गेले होते बरं? म्हणजे एकदम बोटावर मोजण्या इतके शेतकरी तिथपर्यंत जात आहेत. तर कृषी विज्ञान केंद्र काय आहे हा कन्सेप्ट तुम्हाला कळालाच असेल, बरोबर? कळाला का काय? कृषी विज्ञान केंद्र म्हणजे काय? एक प्रकारचा शेती निगडीत जे काही तंत्रज्ञान विकसित होतंय, मग ICR असेल किंवा वेगवेगळी कृषी विद्यापीठे, आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठे, जे काही नवनवीन तंत्रज्ञान होतंय, पिकाची एखादी वाण असेल किंवा पिकाचा इन्सेक्टिसाइड असेल, पेस्टिसाइड असेल किंवा अवजार असेल, जे काही नवीन डेव्हलप होतंय, तर त्याचा प्रचार प्रसार करण्याचं माध्यम म्हणजे काय? कृषी विज्ञान केंद्र. म्हणजे थोडक्यात एक्सटेन्शन, विस्तार करण्याचं काम कृषी विज्ञान केंद्रामार्फत केलं जातं. तर म्हणजे सपोज एखादी व्हरायटी आहे एखाद्या पिकाची, तर ती डेव्हलप झाली, युनिव्हर्सिटी लेवलला तिचे जे काही ट्रायल्स असतील ते सक्सेसफुल झाले, पण विद्यापीठ लेवलला ती व्हरायटी डेव्हलप झाल्याच्या नंतर लगेच शेतकऱ्यांपर्यंत जाते का? नाही जात. तर ती आधी कृषी विज्ञान केंद्राकडे आपण ट्रायल बेसिसवरती शेतकऱ्याच्याच प्लॉटवरती घेतो, ऑन फार्म ट्रायल घेतो. प्रत्येक इन्स्टिट्यूटचे मॅन्डेट्स असतात, बरोबर? जसं विद्यापीठाला शिक्षण म्हणजे एज्युकेशन, रिसर्च आणि एक्सटेन्शन हे 3 त्याचे पैलू आहेत. तसंच कृषी विज्ञान केंद्राचे सगळ्या देशभरामध्ये टोटल 731 केविके, पूर्ण आपल्या भारत देशामध्ये 731 केविके, आपल्या महाराष्ट्र राज्यात 50 केविके आणि अहिल्यानगर डिस्ट्रिक्टचा विचार केला तर 2 केविके, 1 केविके महाबळेश्वर आणि 1 केविके दहिगाव निवासीला. टोटल 14 तालुक्यांमधले 7 तालुके डिवाइड होऊन येतात. 7 तालुक्यांमधले आपल्या केविकेचं काम चालतं. राहता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले, नगर आणि पारनेर असे टोटल 7 तालुक्यांचा वर्किंग एरिया आहे. तर ज्या काही विद्यापीठ लेवलला असतील, ICR लेवलला असतील, नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट असतात, त्या लेवलला जे कोणते फाइंडिंग्स नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत, तर त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम कृषी विज्ञान केंद्रामार्फत केलं जातं. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज घेतो. म्हणजे काय? आता हा प्रसार कशा पद्धतीने केला जातो? वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या गट बैठका घेतो, प्रदर्शन आयोजित करतो, फील्ड डेज ऑर्गनाईज करतो किंवा कृषी महोत्सव असतात त्या सीझन वाईज, म्हणजे आता रब्बी मेळावा असतो, खरीप मेळावा असतो, मग त्या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांच्या इथं नियर बाय जे काही मेजॉरिटी क्रॉप्स आहेत, इकडे जास्त करून खरीपमध्ये सोयाबीन वगैरे असतात, तर त्या पिकांवरती आपण मार्गदर्शन करतो. म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत, काढणी पश्चात सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांना केलं जातं. आता बऱ्यापैकी लोकांचं काय आहे की म्हणजे शेतकऱ्याचा साधा विचार केला आपण की पिकवता येतं, पण विकण्याची जी प्रक्रिया आहे किंवा मार्केटिंगचा मेन आपल्याला मार्केट लिंकेज असेल, हा मेन आपल्याकडे आहे. तर ह्या गोष्टी एकट्या शेतकऱ्यांनी शक्य आहे का? की एखादं आपण पीक घेतोय आणि त्याचं मार्केटिंग आपल्याला सिटी लेवलला करायचं, सिटी मार्केटला जाऊन करायचं, ते एकट्याने शक्य आहे का? नाहीये शक्य.
मान्य आहे 10 व्यक्ती एकत्र आल्यानंतर 10 व्यक्तींचे 10 ओपिनियन असणार आहेत, प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असणार आहे, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे, पण कुठंतरी त्याचा समतोल राखून जर आपण मार्केटिंगचा विचार केला तर नक्कीच मार्केटिंगचा जो इश्यू आहे, आपण जो म्हणतोय की आम्ही पिकवतोय पण आमच्या मालाला भाव भेटत नाहीये, शेतकरी पिकवून पण त्याला त्याच्या त्याच्या प्रोडक्टचा माल ठरवण्याची त्याच्याकडे हे आहे का, नाहीये. पण ती केव्हा जेव्हा तुम्ही स्वतः जाऊन विकणार आहे तर त्यावेळेस त्या गोष्टीचा मालाची तुम्ही किंमत ठरवू शकता. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर सिटीचाच विचार करा, कितीही पैसे देऊन लोक घ्यायला तयार आहेत, पण आपण तिथपर्यंत जातोय का, नाही जाते. का नाही जाते, आपल्याकडे तेवढी आपली युनिटी नाही. पण वॉटरशेडच्या माध्यमातून तुम्ही सगळे एकत्र आलेला आहेत, तर माझं म्हणणं हेच राहील की तुम्ही जो काही तुमचा उत्पादित माल असेल तर त्याचं तुम्ही एक ग्रुप करून ग्रुपच्या मार्फत गटामार्फत तुम्ही त्याचं मार्केटिंग करा, जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल. शेतकरी जे बोलतायत की एक साईड शेती न परवडणारी झाली, किंवा कोणत्याही शेतकऱ्याला वाटतंय का माझ्या येणाऱ्या माझा जो कोणी मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी पुढे जाऊन शेती करावी, वाटते का? किती जणांना वाटतं की त्यांच्या मुलांनी शेती करावी, हे काकांना वाटते. तर नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण मेजॉरिटी पर्सेंटेज ऑफ फार्मर्सचं काय म्हणणं आहे की त्यांनी कुठेतरी नोकरीला लागावं, काहीतरी व्यवसाय करावा. पण शेतीकडे किती जण व्यवसाय म्हणून बघतायत? आता शेती न परवडणारी का झाली बरं, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे सरसकट. लेबर चार्जेस वाढले, हा तर एक मेजर इश्यू आहे. अजून बाजारभाव, दुसरा अजून उत्पन्न कमी निघायला लागलं, झालं. अजून पाण्याची समस्या. मला जे उत्तर अपेक्षित आहे ते मला भेटण्यात आलं. तर मी काय रोज जाऊन शेतामध्ये काम करत नाही, पण मी ऑब्झर्वेशनच्या थ्रू सांगते की काय मला म्हणजे एक आन्सर अपेक्षित आहे. का बरं शेती? हवामान बदल आहे, बाजारभाव आहे, लेबर चार्जेस आहे, पाण्याचा असेल. अजून शेतकऱ्याच्या साईडनी काय चुकतंय बरं? म्हणजे कसं आहे, आपण ज्यावेळेस आपल्याबद्दल स्वतःबद्दल चूक शोधायला लावली ना, आपल्याला चूक सापडतच नाही सापडू शकत. कसं सापडेल? कोण म्हणेल की मी ही गोष्ट चुकीची करतोय? जो ज्याला त्याला सुपिरियर समजतो, बरोबर. तर मला काही तुम्हाला चुकीचं ठरवायचं नाहीये, पण माझा प्रश्न साधा होता की